नको लोकशाही, नको ढोकशाही, नको हुकुमशाही, नको ढोकशाही, नको हुकुमशाही. संविधानानं दिली आम्हाला महान अशी लोकशाही, संविधानानं दिली आम्हाला महान अशी लोकशाही. संविधान सर्वांना स्वातंत्र्य, समता, बंधुत्व हे सर्वांना हक्क मिळवून देते. पण आपल्या मनात असा नेहमी विचार येऊ लागतो की आपल्या देशाने संविधान आणि लोकशाही का स्वीकारली. मित्रांनो, आपण अशा एका लोकशाही राज्याचे नागरिक आहोत ज्या सर्व देशात 68% देशात लोकशाही राज्य प्रणाली आहे. रामलिंगन यांनी लोकांनी स्थापलेले राज्य म्हणजे लोकशाही अशी लोकशाहीची व्याख्या केली होती आणि ही व्याख्या जगभर प्रसिद्ध झाली. स्वातंत्र्याच्या 79 वर्षानंतर आपल्या मनात नेहमी असा विचार निर्माण होऊ लागतो की लोकशाही संस्कार आहे का, लोकशाही निकोप आहे का, लोकशाही निकोप आहे का. कित्येक तरी प्रश्न आपल्या मनात येऊ लागतो. अलीकडे तर त्याच्यावर विचार व वादविवाद सुरूच असतात. मी शोधता या निवडणुकाकडे पोचतो आणि म्हणून या विचार मंचालाही विषय मिळतो, संविधान आणि लोकशाही. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विरातुंज चंद्रभानथुल, कक्षा 7वीचा विद्यार्थी या विचार मंचावर विषय मांडतो, संविधान आणि लोकशाही. मित्रांनो, संविधान म्हणजे काय? द बुक ऑफ द ऑल रिलिजन रिकॉर्डिंग द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ कंट्री, म्हणजे त्याच्यावर पुरा देश चालतो, तो म्हणजे संविधान. मित्रांनो, एका जणाने म्हटलं होतं की एका रंगाच्या फुलाने बगीचा सुंदर नव्हत असतो, त्यासाठी हवी असते रंगाची बार. त्याचप्रमाणे एका व्यक्तीचे मत एकीकडे पडतो, तर त्याला दाबून टाकण्याचा प्रयत्न करतो, म्हणून त्याच्यावर प्रगतीवर दगड टाकण्याचा प्रयत्न करी. खरी लोकशाही विरोधकांचा विचार व त्याचा आदर करले नव्हे, तर विरोधकांचा आदर करले नव्हे, त्याचा सन्मान देणे नव्हे, देशाची आर्थिक व्यवस्था सांभाळणे, ही असते खरी लोकशाही. मित्रांनो, आजची परिस्थिती किती भयंकर आहे का. सरन्यायाधीशावर जुता फेकण्यात येतो आणि जुता फेकणारा हसत जाऊन म्हणतो की माझी काही गलती नाही, सरन्यायाधीशांनी सनातनचा अपमान केला आहे. आजही आपल्या देशात कित्येक असे जाती धर्माचे नावावर कित्येक तरी असे भेदभाव, कित्येक तरी असे दंगे होत असतात. एक जण एका सभेत जाऊन म्हणतो की चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणारा हनुमान होता. तर माझ्या मनावर विचार येते की नील आर्मस्ट्रॉंग कोण होते. नील आर्मस्ट्रॉंग कोण होते. मग तेव्हा माझ्या डोळ्यासमोर आजच्या लोकशाहीचे आणि संविधानाचे चित्र निर्माण होऊ लागते. संविधान सर्वांना स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व देतो आणि हाच संविधानावर आज लोक काहीच्या काही म्हणते. अटल बिहारी वाजपेयी एका भाषणात म्हणतात, सरकारें आएगी जाएगी, यह देश अजराम है और अजराम ही रहेगा. आता मी अजूनपर्यंत छोटा आहे, सत्य आणि खोटं काही मला कळायला वेळ लागणार आहे, पण आजच्या पातळीवरच्या रोजच्या घटना आपल्या देशाला उद्ध्वस्त करण्याच्या मागे लागलेल्या आहे. आता जाता एवढंच म्हणते, येथे डोंगरावरची ताड शिजते आणि फाटक्या लोकशाहीची साडी ही रक्तात भिजते. गौरव फार झालो आता मी, आता पांडव होऊन तर पाहूया. संविधान आणि लोकशाहीला एकत्र करण्यासाठी हातात हात देऊन पाहूया. थँक्यू. जय भारत, जय संविधान.